तर आज आपण बघणार आहोत मेदू वडे आणि चटणी आणि सांबर हे कसं करायचं। तर ह्याची रेसिपी बघण्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे बघू शकता मी अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे। ती आता आपण मस्तपैकी स्वच्छ धुवून घेऊया आणि इथे मी धुवून घेतलेली आहे। आता आपल्याला हे भिजत घालायची आहे। मी ही डाळ 5 तास भिजत ठेवणार आहे आणि रात्रभर आपल्याला ही डाळ भिजत ठेवायची नाही। रात्रभर भिजत ठेवलं तर ही जास्त मऊ होते, म्हणून आपल्याला फक्त 5 तास ही डाळ भिजत ठेवायची आहे। तर इथे माझे 5 तास झालेले आहेत आणि बघू शकता डाळ पण मस्त फुगून वर आलेली आहे। आता आपण ह्याचं पाणी सगळं काढून घेऊया आणि मी ते पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मस्त अशी बारीक वाटून घेऊया डाळ। तर इथे मी ही डाळ वाटून घेत आहे। तर इथे बघू शकता डाळ आपली मस्तपैकी वाटून झालेली आहे आणि आपलं मेदू वड्याचं पीठ तयार आहे। आता ही सगळी डाळ मी वाटून घेत आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकत आहे आणि आता आपल्याला हे मेदू वड्याचं पीठ पूर्ण फेटून घ्यायचं आहे। 10 ते 15 मिनिटात आपण हे फेटून घेऊया। तर बघू शकता इथं मस्तपैकी मी हे फेटून घेतलंय 15 मिनिट। मस्त असं आपलं मेदू वड्याचं पीठ घट्ट झालेलं आहे। आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि आता आपण चटणी करूया। तर इथं मी भाजकी डाळ घेतली आहे छोटी वाटी आणि शेंगदाणे, मिरची, कोथिंबीर आणि ओलं खोबरं। आता आपल्याला हे सगळं वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी वाटून घेत आहे ना आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे संपूर्ण वाटून घेऊया। तर बघू शकता मी इथं चटणीचं सगळं साहित्य वाटून घेतलेलं आहे आणि मस्त असं बारीक वाटून झालेलं आहे। आता आपण हे एका साईडला काढून घेऊया आणि त्याच्यासाठी इथं आपण तडका तयार करत आहोत। तर इथे मी तेलामध्ये कढीपत्ता, लाल मिरची आणि मोहरी मस्त तडकून घेतलेली आहे आणि आता आपण हे गरम गरम तेलामध्ये टाकून मिक्स करून घेऊया आणि थोडंसं चवीनुसार मीठ। तर मी इथं चवीनुसार मीठ टाकले आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि ही चटणी आपण मिक्स करून झाल्यानंतर फ्रीज मध्ये ठेवूयात, कारण थोडीफार थंड झाल्यावरती मस्त चव येते। तसंच आता इथे दुसऱ्या साईडला मी तुरीची डाळ कुकर मध्ये मस्तपैकी शिजून घेतलेली आहे। ती आता मी इथे विरेने फेटून घेते। मस्तपैकी ही डाळ आपण हाटून घेऊया। तर बघू शकता मी ही डाळ मस्त बारीक करून घेतलेली आहे। आता आपल्याला सांबरला फोडणी देण्यासाठी मी इथे कांदा, टोमॅटो, लसूण आणि वांगे घेतले आणि इथं पातेल्यामध्ये मी तेल गरम केलंय। जिरी आणि मोहरी मी तेलामध्ये टाकत आहे। मस्त असं आपल्याला हे तडकून द्यायचं आहे। तसंच मी इथं कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ता सुद्धा आपल्याला मस्तपैकी तेलामध्ये तडकून द्यायचा आहे। आणि आता मी लसूण सोलून घेतले होते ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे। ते सुद्धा आपल्याला तडकून घ्यायचंय। तसंच मी इथं चिमूटभर हिंग घेतली आहे, ती सुद्धा आपल्याला तेलात टाकायची आहे आणि ते टाकल्यानंतर मी इथं 2 मोठे कांदे, छोटे कांदे कापून घेतलेत, ते सुद्धा मी इथं तेलामध्ये परतून घेणार आहे। कांदा आपल्याला जास्त लाल करायचा नाहीये, फक्त परतून घ्यायचा आहे, कांदा करपवायचा नाहीये। तर मी हा कांदा मस्तपैकी असा परतून घेते। तसंच इथं मी 1 मोठा टोमॅटो कापून घेतला होता, ते सुद्धा आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे। हे सगळं आपल्याला 5 मिनिट ठेवायचंय। तसंच इथं मी वांगे सुद्धा कापून घेतले तसे बारीक, ते सुद्धा टाकून मी मस्त असं परतून घ्यायचं आहे। गाजर असेल तर गाजर सुद्धा तुम्ही टाकू शकता। आता हे सगळं मी मिक्स करून घेते
आणि आपण हे 5 मिनिटं परतून घेऊया। तसंच मी इथं चिंच घेतलंय, ते पाण्यामध्ये मस्त मी इथं भिजत घातलं होतं, ते बघू शकता मस्त असं भिजलंय। तसंच इथे मी सांबार मसाला, मिरची पावडर आणि चिमूटभर हळद घेतली आहे। आपली सगळी भाजी मस्तपैकी परतून झालेली आहे। त्याच्यामध्ये मी आता हे मसाले टाकून मिक्स करत आहे। 2 मिनिटं हे सुद्धा मिक्स करून घेते आणि थोडंसं चवीनुसार साखर इथं टाकलेली आहे। मी इथं 5 ते 6 चम्मच साखर टाकलेली आहे। तुम्हाला जसं गोड लागेल तसं तुम्ही टाकू शकता। आणि आपण जी डाळ घेतली होती बारीक करून, ती सुद्धा आता मी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि आपल्या पद्धतीनुसार आपण ह्याच्यामध्ये थोडंफार पाणी टाकून घेऊया। जास्त घट्ट हवी आहे तर असंच ठेवा आणि पातळ हवी आहे तर थोडंसं पाणी मी इथे ॲड करत आहे। तसंच इथं मी जे चिंच भिजत ठेवलं होतं त्याचं पाणी मी काढून घेतलंय, ते सुद्धा आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे। हे आपल्याला मस्तपैकी 10 ते 15 मिनिटं उकळून घ्यायचंय। तसंच मी इथे चवीनुसार मीठ टाकले, तर आता आपण ह्याला उकळी येऊन देऊया। तर इथे बघू शकता मस्तपैकी आपल्या सांबारला उकळी आलेली आहे आणि आपलं सांबार देखील तयार आहे। तर आता आपलं पीठ सुद्धा मुरलेलं असेल। तसंच मी इथे एका साईडला तेल गरम करायला ठेवलंय आणि आपल्याला वाटीमध्ये पाणी घेतलंय मी, त्याच्यामध्ये हात बुडून मस्त वल्ला करायचा आणि मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसे गोळे करून मध्ये एक होल तयार करून आपण ते असं तेलात सोडायचंय। हाताला पाणी लावून वडे आपण केले तर लगेच तेलात सुटतात। तसंच मी इथं हाताला पाणी लावून वडे हातावरती घेत आहे। तर बघू शकता ह्या पद्धतीने तुम्ही वडे तेलामध्ये सोडू शकता। तर मस्त असे वडे मी इथे तेलात सोडलेले आहेत आणि हे वडे मी जास्त मोठ्या गॅसवरती तळणार नाहीये। गॅस मीडियम करायचा आणि मग आपल्याला हे वडे सगळे तळून घ्यायचे आहेत। तर इथे बघू शकता मी सगळे वडे तेलामध्ये टाकलेले आहेत आणि आपले वडे मस्तपैकी वरती फुलून आलेत आणि जास्त तेल सुद्धा ओढत नाहीये, कारण मी डाळ फक्त 5 तास भिजत घातली होती म्हणून तेल आतमध्ये ओढत नाहीये। तर बघू शकता मस्त असं आपण हे वडे फ्राय करून घ्यायचे आहेत। तर हे वडे मी मस्त 3 ते 5 मिनिट तळून घेतलेले आहेत आणि बघू शकता आपले मेदू वडे परफेक्ट असे तळून झालेले आहेत। आता आपण हे मस्तपैकी हे साईडला काढून घेऊया। तसंच इथं मी अजून आपलं पीठ बाकी आहे त्याचे सुद्धा मी वडे सगळे करून घेते। तर बघू शकता किती मस्त असे आपले वडे हाताला पाणी लावून केल्यानंतर तेलात किती मस्त सुटतात आणि पीठ सुद्धा मस्तपैकी आपलं बारीक झालेलं आहे। तर हे सुद्धा वडे मी सगळे तेलात सोडून तळून घेणार आहे। तर बघू शकता हे सुद्धा वडे आपले मस्तपैकी तळून झालेले आहेत। आता आपण हे सुद्धा साईडला काढून घेऊया। तर बघू शकता आपले मस्त मेदू वडे तयार झालेले आहेत। खोबऱ्याची चटणी सुद्धा तयार झालेली आहे आणि सांबार सुद्धा तयार झालेला आहे। तर बघू शकता मेदू वडे मस्तपैकी तळून झालेले आहेत। तेल जरा सुद्धा ओढलेलं नाहीये
माझी जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।